हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेचा कागद हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। संजय शिरसाट यांच्या मुलासह पत्नीही या कंपनीत पार्टनर होती। सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय ही कंपनी शिरसाटांच्या मुलाच्या पत्नीच्या नावे होती। सिद्धांत शिरसाट, विजय शिरसाट यांनी लिलावात हॉटेलसाठी अनामत रक्कम भरल्याचं देखील एक समोर आलेलं आहे आणि हेच कागद एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले। संजय शिरसाट यांच्या मुलासह पत्नी देखील कंपनीमध्ये पार्टनर होती। या संदर्भातले सविस्तर अपडेट्स देत आहेत मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी। मोहसिन, नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं 110 कोटीचं हॉटेल 64 कोटी रुपयात शिरसाटांनी लिलावात घेतल्याचा आरोप जे आहे तर विरोधकांकडून केला जात होता। आणि यासोबत आणखी एक गंभीर आरोप होता, तो म्हणजे या सगळ्या जी लिलाव प्रक्रिया होती यात जे 5 पार्टनर होते त्यातले हे सगळे शिरसाटांच्याच घरचे पार्टनर असल्याचा आरोप केला जात होता। आणि याच पार्श्वभूमीवर आता एक कागद जो आहे, जो लिलावाचा कागद आहे, तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे, ज्यात आपण स्पष्टपणे असं पाहायला मिळतंय की सिद्धांत शिरसाट म्हणजे संजय शिरसाट यांचे पुत्र आणि त्यांची पत्नी विजया शिरसाट यांचं नाव या सगळ्या याच्यात पाहायला मिळतंय। आणि त्यांची जी सिद्धांत कंपनी आहे ती कंपनीत हे दोघंही या सगळ्या त्या मेंबर आहेत आणि या दोघांचं नाव या लिलाव प्रक्रियेत जे आहे तर पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर अंबादास दानवे यांनी आरोप केला होता की या 5 पैकी जेवढे तुमचे जे 5 मेंबर आहेत त्यांची नावं जे आहे तर तुम्ही सादर करा, त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देतो। यात तुमचे कुटुंबाचीच लोक आहे असं देखील त्यांनी म्हणाले होते। मात्र हे लोक कोण होते याचा सगळ्यांना याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र हे कागद आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलंय, ज्यात आपण बघू शकतो की सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट हे 5 मेंबर पैकी हे 2 मेंबर होते। त्यामुळे ज्या पद्धतीने शिरसाट यांच्यावर आरोप होत होते त्यात आता हा कागद समोर आल्यामुळे शिरसाटांची आणखी अडचण वाढण्याची शक्यता आहे। मात्र यावर शिरसाटांना आपण जेव्हा विचारलं तर त्यांनी माझ्यासाठी हे सगळं प्रकरण संपलं आहे आणि यावर आता मला काही बोलायचं नाही, हा माझ्यासाठी विषय संपलेला आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। निश्चितच आणि आता पोलीस तपासात आणखी काय खुलासे समोर येत आहेत ते बघावं लागेल। मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। विट्स लिलाव प्रक्रियेचा कागद एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। आपण पाहतोय याच कागदपत्रामध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट या देखील सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। लिलावात हॉटेलसाठी त्यांनी अनामत रक्कमही भरली होती, त्यामुळे संजय शिरसाट यांच्या मुलासह पत्नी देखील या कंपनीत पार्टनर असल्याचं एक समोर आलेलं आहे। सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाय ही कंपनी शिरसाटांच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावाने आहे। दरम्यान यावरती संजय शिरसाट काय म्हणतायत ते बघूया। तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे। ज्यांना ज्यांना आणखी त्याच्यामध्ये काही आणखी खोदून काही बांधकाम करायचं असेल त्यांनी ते करत बसावं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे।